आपली भाजी एकदम भारी आता तयार झालेली आहे. चिकन मध्ये आपण शेवग्याच्या शेंगा केलेल्या आहेत, त्याच्यासोबत मी केलेली आहे ज्वारीची भाकरी आणि आपला इथं राईस आहे, भात. चला मग पटकन टेस्ट करून पाहूया. वास तर एवढा भारी येते, हे बघा लगेच शिजलेलं आहे आपलं, एकदम मस्त चिकन शिजलेलं आहे. टेस्ट पाहूया. वाव, एकदम खतरनाक म्हणजे खतरनाक झालेला आहे. एवढं भारी टेस्ट लागायला ना, एकच नंबर, खूपच छान. हे बघा शेंगा पाहूया आपण खाऊन. हे बघा मस्त शिजलेले आहेत. वाव, एवढं टेस्टी लागत आहे ना. पूर्ण शेंगाचा फ्लेवर उतरलेला आहे आपल्या चिकनच्या भाजीमध्ये आणि चिकन शेंगाचा एकदम मिक्स फ्लेवर एकदम भारी लागत आहे. एकदम खतरनाक जबरदस्त अशी आपली ही भाजी झालेली आहे. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. आणि चला मग तुम्हाला दाखवते मी ही कशी बनवली, आपण पाहूया एकदा 5 मिनिटांमध्ये. तर आपण इथे स्वच्छ धुवून अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. तर आपण अगोदर त्याच्यामध्ये हळद टाकणार आहोत अर्धा चमचा, मग 1 मोठा चमचा मीठ टाकणार आहोत आपण त्याच्यामध्ये. मग त्याच्यानंतर आपण लसूणचं पेस्ट टाकून घेऊया थोडंसं आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया पूर्ण एकजीव. आणि याला आपण मॅरिनेट करायला ठेवणार आहोत 1 तास. आणि आपलं चिकन मॅरिनेट हे पहा, आपण मस्त मसाला लावून घेतलेला आहे सर्वच ह्या. आता आपण याला झाकून मॅरिनेटसाठी ठेवून देऊया. तोपर्यंत आपण आता दुसरी तयारी घेऊया. आपण इथे घेतलेल्या आहेत शेवग्याच्या शेंगा. याला मी असं छोटं छोटं कापत आहे. तर आपल्याला सर्व शेंगा या साईजमध्ये आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. सर्व कट झाल्यानंतर आपल्याला या शेंगावरची साल अशी काढून घ्यायची आहे. सर्व शेंगावरची आपण असं साल काढून घेणार आहोत दोन्ही पण साईडने पूर्णच. झालेले आहेत आपल्या सर्व शेंगा नीट करून. आता आपण इथे घेतलेले आहेत 2 कांदे, 1 छोटा आणि 1 मीडियम साईजचा. याला आपण एकदम छान असं बारीक बारीक कट करून घेणार आहोत. त्यानंतर आपण इथे 2 टमाटर घेतलेले आहेत, एक थोडा मीडियम आणि एक छोटासा. आपण याला पण चांगला असं बारीक कट करून घेतलेला आहे. तर चला मग आता आपण भाजीची तयारी घेऊया. आपण गॅस पेटवून घेतलेला आहे, त्याच्यावरती आता आपण पातेलं ठेवलेलं आहे आणि 2 मोठे चमचे आपण इथे तेल टाकणार आहोत. तेल थोडंसं मी जास्तच टाकणार आहे रेग्युलरपेक्षा. आणि त्याच्यानंतर आपण हे खडे मसाले घेतलेले आहेत. 1 तेजपत्ता त्याला मी कट केले, 2 दालचिनीचे तुकडे, 2 विलायची, 4 लवंग, 4-5 मिरे. एवढं सगळं आपण आता या तेलामध्ये टाकलेलं आहे. आणि मस्त तेल आपलं गरम झालंय. त्याच्यानंतर आपण आता टाकणार आहोत कांदा. कांदा चांगला मस्त तेलामध्ये आपण मिक्स करून घेऊया. मग आपण आता 1 मोठा चमचा फक्त लसूणचं पेस्ट आहे ते आपण टाकणार आहोत वाटलेलं. त्याला पण छान आपण मिक्स करून घेतलेलं आहे. मग त्याच्यानंतर आपण टमाटर टाकलेले आहेत पूर्ण, त्याला पण छान आपण मिक्स करून घेऊया. आणि त्याच्यानंतर थोडंसं आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत, कारण अगोदरच आपण चिकन मॅरिनेशनसाठी चिकनमध्ये टाकलेलं आहे. त्याच्यामुळे एकदम थोडंसं मीठ टाकून आपण याला थोडंसं मिक्स करून घेऊया. आणि एकदम चिमूटभर हळद टाकणार आहोत, कारण मॅरिनेशनमध्ये आपण टाकलेलंच आहे. आणि आपण इथे 1.5 चमचा काळी चटणी घेतलेला आहे, काळं तिखट. हे आपण इथे टाकणार आहोत भाजीसाठी. आणि मस्त याला पण आपण छान असं मिक्स करून घेऊया. आता आपले सर्व मसाले तेलामध्ये छान मिक्स झालेले आहेत. तर आता आपण याच्यामध्ये आपलं मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन घेणार आहोत आणि हे चिकन पण आपण आता मिक्स करूया. त्यात सर्व चिकन आपण टाकून घेऊया आणि पूर्ण सगळं चिकन त्या मसाल्यामध्ये एकदम छान असं एकजीव झालं पाहिजे एवढं आपण छान मिक्स करून घेणार आहोत.
असं मिक्स करून घेतलेलं आहे. याच्यात आपण पाणी न टाकता याला झाकून ठेवणार आहोत तेलामध्ये शिजवण्यासाठी वाफेवर. एक 5 मिनिट आपण याला असंच ठेवूया, कारण चिकनचं पाणी सुटतं. झाकून आपण ठेवलेलं आहे. आता आपण पाहूया, हे पहा चिकनचंच पाणी एवढं सुटलेलं आहे. याला आपण छान मिक्स करून घेऊया आणखीन. आणि त्याच्यानंतर आपण एका साईडला गरम करायला ठेवलेलं आहे पाणी. ते पाणी आता गरम केलेलं आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. 1 ग्लास पाणी मी यूज केलेलं आहे. तुम्हाला जेवढी भाजी बनवायची तुम्ही त्यानुसार पाणीमध्ये ॲड करू शकता. मी ते 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि मस्त आपण हलवून आता याला छान झाकून शिजवणार आहोत. हे पहा, छान अशी भाजीला उकळी आलेली आहे. आता आपण याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा धुवून घेतलेल्या आहेत, त्या आपण याच्यामध्ये आता टाकणार आहोत. हे पहा, मस्त आपण याच्यामध्ये आता टाकून घेऊया आणि आणखीन एक 10 मिनिट आपण शिजून घेणार आहोत, कारण शेंगाचा पूर्ण अर्क आपल्या या भाजीमध्ये उतरतो आणि पूर्ण शेंगाचा फ्लेवर आपल्या चिकनमध्ये, रस्स्यामध्ये लागतो. त्याच्यामुळे आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे छान. त्याच्यामुळे आपण 10 मिनिट आता मस्त शिजवून घेणार आहोत. आपली भाजी शिजत आहे आणि पूर्ण भाजी बनवायला आपल्याला टोटल अर्धा घंटा लागलेला आहे. आणि हे पहा, आता मस्त उकळी आलेली आहे आणि आपली भाजी रेडी झालेलीच आहे. शेंगा वगैरे पण कलर चेंज झाला आहे, शिजलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून याला पण मस्त थोडीशी आणखीन उकळी येऊ देऊया आणि मिक्स करून घेऊया. आणि हे पहा, आपली भाजी फायनली रेडी झालेली आहे. पहा किती सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या भाजीला. शेंगा पण शिजल्यात, चिकन पण शिजलेलं आहे. तुम्ही मध्ये चेक करून पाहायचं आहे. आणि हे पहा, मी पाहिलेलं आहे, सर्व शिजलेलं आहे. मी आता सर्व करत आहे. तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि आपली संगम रेसिपीजला सबस्क्राईब करा आणि एकदम कमी मसाल्यामध्ये झटपट अशाच सोप्या रेसिपी शिकण्यासाठी आपली संगम रेसिपीजला सबस्क्राईब करून ठेवा आणि असंच सपोर्ट करा. धन्यवाद.